हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पुरवठा शास्त्र व्यवस्थापनाचे महत्त्व. ओके, अगोदरच्या लेक्चरला आपण पाहिलं पुरवठा शास्त्र व्यवस्थापन म्हणजे काय, त्याच्या व्याख्या काय आहेत, किंवा पुरवठा शास्त्र व्यवस्थापन ही संकल्पना काय आहे याचा स्टडी आपण अगोदर केलेला आहे. त्याचबरोबर पुरवठा शास्त्र व्यवस्थापनाचे उद्दिष्टेही आपण अभ्यासली आहेत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पुरवठा शास्त्र व्यवस्थापनाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट. ओके, सो यामध्ये तुम्हाला हे महत्त्व 12 पॉईंटमध्ये दिले, 12 मुद्द्यांमध्ये दिले. तर आपण एक एक बघूयात. ओके, सो बघूयात आपण पुरवठा शास्त्र व्यवस्थापनाच्या महत्त्वाचे इंट्रोडक्शन काय येऊ शकतो. जागतिकीकरणाच्या वेगाबरोबरच पुरवठा शास्त्र व्यवस्थापनाचा विस्तार आणि विकास हा होऊ लागला. आपण हे इंट्रोडक्शन मध्ये सुद्धा पाहिलंय. जागतिकीकरण ज्या पद्धतीने वाढत गेलं त्या पद्धतीनेच पुरवठा शास्त्र व्यवस्थापनाचा विकास हा होत गेला आहे. पुरवठा शास्त्र व्यवस्थापन त्याच वेगानं वाढत गेलेलं आहे. ओके, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे उपभोक्ता समाधान, उत्पादन व पुरवठा सेवेची गुणवत्ता इत्यादी घटकांना अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. काय सांगितलंय? जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे उपभोक्त्याचे समाधान, उत्पादन व पुरवठा सेवेची गुणवत्ता इत्यादी घटकांना अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पुरवठा शास्त्राच्या अचूक व प्रभावी व्यवस्थापनामुळे सदर उद्देश साध्य होत असतात. बघा आता कोणकोणते उद्देश आहेत. प्रभावी पुरवठा शास्त्र व्यवस्थापनामुळे विपणन क्रियेची कार्यक्षमता उंचावते, त्यामुळे विक्रीचे ध्येय हे साध्य होण्यास मदत होते. बघा, ज्या वेळेला तुमचं पुरवठा शास्त्र व्यवस्थापन हे प्रभावी असेल, अचूक असेल, त्यावेळेला तुमचं जे विक्री करायचं ध्येय आहे ते वाढणार आहे, तुमची विक्री वाढणार आहे. ओके, थोडक्यात व्यवसाय संस्थेचे यश, व्यवसाय संस्थेची प्रतिमा, त्याची मिळकत क्षमता, व्यवसाय संस्थेचा विस्तार, विकास, बाजारातील हिस्सा, जागतिक बाजारपेठेतील स्थान, अशा विविध गोष्टी पुरवठा शास्त्र व्यवस्थापनावर आधारित असतात. बघा, पुरवठा शास्त्र व्यवस्थापनावर आधारित असणाऱ्या व्यवसाय संस्थेच्या कोणत्या कोणत्या गोष्टी असतात? तर व्यवसाय संस्थेचे यश हे पुरवठा शास्त्र व्यवस्थापनावर आधारित असतं. व्यवसाय संस्थेची प्रतिमा ही पुरवठा शास्त्र व्यवस्थापनावर आधारित असते. व्यवसाय संस्थेचा विस्तार, विकास, बाजारातील हिस्सा, त्याचा जागतिक बाजारपेठेतील स्थान हे सुद्धा पुरवठा शास्त्र व्यवस्थापनावर आधारित असतं. यामुळे पुरवठा शास्त्र व्यवस्थापन ही संकल्पना दिवसेंदिवस विकसित झालेली आपल्याला दिसते. ओके, सो बघूयात आपण पुरवठा शास्त्र व्यवस्थापनाचं पहिलं महत्त्व काय सांगितलंय तुम्हाला. उपभोक्त्याचं समाधान, उपभोक्ता समाधान. यामध्ये बघूयात आपण पुरवठा शास्त्रांतर्गत केल्या जाणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण क्रियांमुळे वितरण साखळीची कार्यक्षमता, गुणवत्ता ही वाढत असते. काय सांगितलंय? पुरवठा शास्त्रांतर्गत केल्या जाणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण क्रियांमुळे वितरण साखळी, ओके, वितरण साखळीची कार्यक्षमता ही वाढते. वितरण साखळ्या तुम्हाला अगोदर तुम्ही अभ्यासल्या असतील. वितरण साखळ्या पहिली असते ती म्हणजे उत्पादक ते ग्राहक, त्याच्यानंतर उत्पादक, किरकोळ व्यापारी, ग्राहक, त्यानंतर उत्पादक, ग्राहक व्यापारी, किरकोळ व्यापारी, ग्राहक, त्यानंतर उत्पादक, प्रतिनिधी ग्राहक, अशा पद्धतीच्या 6 ते 7 वितरण साखळ्या असतात. काय सांगितले? पुरवठा शास्त्रांतर्गत केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ज्या क्रिया असतील त्या क्रियांमुळे वितरण साखळीची कार्यक्षमता ही उंचावत असते, गुणवत्ता ही उंचावत असते, वाढत असते. उदाहरणार्थ माल साठा व्यवस्थापन, मालाचं संग्रहण, मालाची वाहतूक, मालाची बांधणी, माहितीचं संकलन व त्याचं संस्करण इत्यादीमुळे अंतिम उपभोक्त्याला उच्च दर्जाच्या वितरण सेवा किमान खर्चात योग्य वेळी व पुरेशा प्रमाणात प्राप्त होत असतात. ओके, म्हणजेच उपभोक्त्यांना अत्युच्च उपभोग समाधान, आनंद प्राप्त होतो. काय सांगितलंय? ज्या वेळेला कमी खर्चामध्ये योग्य वेळी हवे त्या ठिकाणी जर ग्राहकाला वस्तू उच्च दर्जाची मिळत असेल तर ग्राहक हा समाधानी होणारे, आनंदी असणारे. ओके, त्यानंतरचा दुसरं महत्त्व आहे ग्राहकांचा पाठिंबा व विश्वास. एखाद्या व्यवसाय संघटनेला ग्राहकांचा पाठिंबा आणि विश्वास जर असेल ना
लवकरात लवकर अधिक आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त यशस्वी होत असते. त्यासाठी ग्राहकाचा विश्वास हा व्यवसाय संघटनेवर असणं अतिशय महत्वाचं आहे. तर काय सांगितलं यामध्ये, जी व्यवसाय संस्था पुरवठाशास्त्र व्यवस्थापनाचा बघा जी व्यवसाय संस्था पुरवठाशास्त्र व्यवस्थापनाचा प्रभावीपणे नाविन्यपूर्ण पद्धतीने उपयोग करते अशा संस्थेच्या वितरण क्रियेस कमी गैरप्रकार दोष असतात. काय सांगितलंय, जी व्यवसाय संस्था पुरवठाशास्त्र व्यवस्थापनाचा प्रभावीपणे नाविन्यपूर्ण पद्धतीने उपयोग करत असते. बघा, जी व्यवसाय संस्था पुरवठाशास्त्र व्यवस्थापनाचा काय सांगितलंय, लक्ष द्या, जी व्यवसाय संस्था पुरवठाशास्त्र व्यवस्थापनाचा प्रभावीपणे आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने उपयोग करत असते अशा संस्थेच्या वितरण क्रियेत कमीत कमी दोष आढळत असतात, गैरप्रकार कमीत कमी आढळत असतात. म्हणजे या संस्थांच्या वितरण क्रिया ज्या असतात त्या अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतात. उदाहरणार्थ, भेसळ असेल किंवा चुकीची वेष्टन पद्धती असेल, त्यानंतर वाहतूक मालाची अफरातफर, चोरी असेल वाहतूक करत असताना मालाची, त्यानंतर सदोष माल हाताळणी पद्धती असेल, अशा गैरप्रकारांमुळे ग्राहकांचे नुकसान हे होत असते आणि ते नुकसान इथं टाळले जाते. ओके, आणि त्यांचा विश्वास आणि पाठिंबा व्यवसाय संस्थेला प्राप्त होतो. याचा अनुकूल परिणाम हा मागणीच्या प्रमाणावर व बाजाराच्या हिश्श्यावर होत असतो. म्हणजेच की मागणीचं प्रमाण हे वाढतं आणि बाजारातील व्यवसाय संस्थेचा जो हिस्सा असतो तो सुद्धा वाढतो. ओके, त्यानंतरचं तिसरा घटक आहे, तिसरं महत्व आहे माल साठ्याचे अचूक व्यवस्थापन. काय सांगितलं यामध्ये, माल साठा व्यवस्थापन ही पुरवठाशास्त्र व्यवस्थापनातील एक मूलभूत व महत्वाची क्रिया आहे. यामध्ये सर्व प्रकारचा माल साठा योग्य पातळीस ठेवणं अभिप्रेत असतं. काय सांगितलंय, माल साठ्याचे अचूक व्यवस्थापन. मालसाठा व्यवस्थापन ही पुरवठाशास्त्र व्यवस्थापनातील एक महत्वाची आणि मूलभूत क्रिया आहे. यामध्ये सर्व प्रकारचा माल साठा योग्य पातळीस ठेवणं अपेक्षित असतं. ओके, जो काही माल साठा ठेवला जाणार आहे त्याची पातळी ही योग्य असणं अतिशय महत्वाचं आहे. माल हा योग्य पातळीस ठेवल्यामुळे उत्पादन प्रवाहास आपल्या सातत्य राहत असते. उत्पादन प्रवाह आपला कंटिन्यू चालू राहतो, त्याच्यामध्ये खंड पडत नाही. तसेच माल साठ्यात अतिरिक्त भांडवल अडकून राहत नाही. बघा, माल साठ्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात भांडवल हे अडकून राहत नाही. थोडक्यात पुरवठाशास्त्र व्यवस्थापनामुळे प्रभावी माल साठा व्यवस्थापन झाल्याने जो काही माल साठा होणार आहे तो माल साठा प्रभावी झाल्याने ग्राहकांच्या आदेशांची योग्य वेळेत पूर्तता आपल्याला करता येते. ओके, चौथं महत्व सांगितलंय प्रभावी संग्रहण. काय सांगितलंय, प्रभावी संग्रहण. यामध्ये आधुनिक युगामध्ये संग्रहण सेवेला अतिशय महत्व प्राप्त झालेले आहे. बघा, काय सांगितलंय, संग्रहण, मालाचं संग्रहण करणं, याला काय सांगितलंय, महत्व जास्तीत जास्त प्राप्त झालेलं आहे. गोदामामध्ये सर्व प्रकारच्या मालाची सामग्रीची, कच्चा माल असेल, अर्धपक्का माल असेल किंवा अंतिम तयार झालेल्या वस्तू असतील किंवा अनुषंगिक साहित्य उपकरणे असतील यांची साठवणूक केली जाते. ओके, गोदामामध्ये सर्व प्रकारच्या मालाची, सामग्रीची, कच्चा माल असेल, अर्धपक्का माल असेल, पक्का तयार झालेला माल असेल, त्याच्यानंतर उपकरणे असतील, साहित्य असतील, याची साठवणूक केली जाते. कच्च्या मालास उत्पादन विभागाकडून मागणी येईपर्यंत व अंतिम उत्पादनाला ग्राहकांकडून योग्य किमतीची मागणी येईपर्यंत त्यांची गोदामामध्ये सुरक्षित साठवणूक ही करावी लागत असते. ओके, जोपर्यंत ग्राहकांकडून मालाला मागणी येत नाही तोपर्यंत अंतिम तयार झालेल्या वस्तू गोदामात ठेवल्या जातात आणि कच्चा माल हा जोपर्यंत उत्पादन करणारे उत्पादक हे कच्चा माल मागणी करत नाहीत तोपर्यंत कच्चा माल हा साठवून ठेवला जातो गोदामामध्ये. म्हणजेच अचूक पुरवठाशास्त्र व्यवस्थापनामुळे संग्रहण सेवेची कार्यक्षमता आपली उंचावते. परिणामतः चांगल्या संग्रहणाचे लाभ उपक्रमास व ग्राहकांनाही प्राप्त होत असतात. त्यानंतर बघा, पाचवं महत्व काय सांगितले, सुरक्षित माल हाताळणी. सुरक्षित माल हाताळणी. सो यामध्ये व्यवसायिक क्रिया, यामध्ये काय सांगितले, उत्पादन व वितरण क्रिया. व्यवसायिक क्रिया, उत्पादन व वितरण क्रिया कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी विविध प्रकारच्या मालाची
हलवा हलव व हाताळणी विविध ठिकाणी करावी लागते. काय सांगितलंय? व्यावसायिक क्रिया कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी विविध प्रकारच्या मालाची हलवा हलव विविध ठिकाणी करावी लागते. आता हलवा हलव कोणत्या कोणत्या प्रकारच्या मालाची करावी लागते? तर उत्पादन आणि वितरण क्रिया ह्या कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी कच्चा माल असेल, अर्धपक्का माल असेल, तयार झालेला पक्का माल असेल, यांची हाताळणी हलवा हलव ही विविध ठिकाणी करावी लागते. ही हाताळणी श्रमाच्या किंवा यंत्राच्या साहाय्याने केली जाते. पक्का माल हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी एकतर कामगार ते काम करतात किंवा यंत्रसामग्री असते मोठ्या प्रमाणात, ती एका ठिकाणाहून माल दुसऱ्या ठिकाणी वाहतूक ही करत असते, जेणेकरून तिथं कामगारांची गर्दी होत नाही, वेळ वाया जात नाही. ओके. माल हाताळणी काळजीपूर्वक व सुरक्षित विना अपघात होणे आवश्यक असते. माल हाताळणी जी करायची ती सुरक्षित आणि विना अपघात होणं अतिशय आवश्यक असतं. पुरवठाशास्त्र व्यवस्थापनामुळे मालाची हाताळणी माल हाताळणी पद्धतीतील साधनातील उणीवा दोष दूर केले जातात. काय सांगितलंय? पुरवठाशास्त्र व्यवस्थापनामुळे माल हाताळणी पद्धतीतील साधनातील उणीवा दोष हे दूर केले जातात. त्यांची अचूकता, तंत्रशुद्धता वाढवली जाते. त्यांची अचूकता व यंत्रशुद्धता वाढवली जाते आणि त्याचे लाभ हे व्यवसाय संस्थेला प्राप्त होत असतात. ओके. त्यानंतरचं 7वं महत्व आहे बांधणीची आकर्षकता व सामग्रीची सुरक्षितता. काय सांगितलं यामध्ये? आधुनिक युगात चांगल्या व आकर्षक वेष्टनामुळे ग्राहकांना सहज भुलवता येत असते. म्हणजे जर एखाद्या वस्तूची पॅकेजिंग ही अतिशय ग्राहकांना अट्रॅक्ट करेल अशा पद्धतीने बनवली जाते, जेणेकरून की ग्राहकांनी बघता क्षणीच त्या वस्तूची मागणी ही ग्राहकाने केली पाहिजे. ओके. म्हणूनच काय सांगितले? आत्ताच्या युगामध्ये चांगल्या व आकर्षक वेष्टनामुळे, पॅकेजिंगमुळे ग्राहकांना सहज भुलवता येतं. वेष्टनाचा मुख्य हेतू हा वेष्टनातील मालाला, वस्तूला कोणत्याही कारणाने इजा पोहोचू नये, त्याच्यातील गुणधर्मामध्ये बदल होऊ नये, त्या वस्तूची हाताळणी असेल, वाहतूक असेल सुलभ करता यावी, यामुळे वस्तूला आवेष्टन हे केले जाते, वस्तूला पॅकेजिंग हे केले जात असते. वस्तूंच्या गुणधर्मात बदल होऊ नये म्हणून वस्तूला पॅकेजिंग करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण वस्तू बनवताना ज्या उच्च दर्जाची असेल तीच वस्तू ग्राहकांच्या हातामध्ये पोहोचेपर्यंत तिचा दर्जा हा तसाच राहणं गरजेचं असतं. सद्यस्थितीच्या स्थितीतील सदर हेतूबरोबरच वेष्टनाच्या आकर्षकतेस, सौंदर्यास, नाविन्यतेस, कल्पकतेस महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कुशल पुरवठाशास्त्र व्यवस्थापनामुळे वेष्टनाचे मूलभूत तसेच आधुनिक हेतू सफल होताना आपल्याला दिसतात. 7वं महत्व बघा पुरवठाशास्त्र व्यवस्थापनाचं. उत्पादन व विक्री ध्येयाची साध्यता. काय सांगितलं यामध्ये? उत्पादन व वितरण या व्यवसाय संस्थेच्या 2 मूलभूत क्रिया आहेत. ओके. उत्पादन आणि व्यवसाय काय सांगितलंय बघा या महत्वामध्ये? उत्पादन व विक्री ध्येयाची साध्यता. उत्पादन व वितरण या व्यवसाय संस्थेच्या 2 मूलभूत क्रिया आहेत. या दोन्ही क्रियांचे यश हे परिणामकारक पुरवठाशास्त्र व्यवस्थापनावर आधारित असते. काय सांगितलंय? उत्पादन व वितरण या व्यवसाय संस्थेच्या 2 मूलभूत क्रिया आहेत आणि या दोन्ही क्रियांचे यश परिणामकारक पुरवठाशास्त्र व्यवस्थापनावर आधारित असते. बघा, जर आपल्या व्यवसायामध्ये वितरण आणि उत्पादन जर चांगल्या पद्धतीने होत असेल आणि आपल्याला
व्यवसायामध्ये जर यश प्राप्त करायचं असेल तर ते यश आपल्याला आपलं जर पुरवठाशास्त्र व्यवस्थापन हे परिणामकारक असेल तरच आपल्याला यश प्राप्त होणार आहे. ओके. पुरवठाशास्त्रात ज्या विविध क्रियाचा समावेश होतो, बघा, पुरवठाशास्त्रामध्ये ज्या विविध क्रियांचा समावेश होतो त्यांच्या अचूकतेमुळे उत्पादित क्रियेत सातत्य, गती, गुणवत्ता प्राप्त होत असते. याचबरोबर वितरण क्रियेची निर्दोषता, दर्जा, कार्यक्षमता वाढते. परिणामतः उत्पादन व वितरणाची ध्येय हे साध्य होत असतात. त्यानंतर बघा 8वा महत्व सांगितलंय वाहतूक सेवेची गतिमानता. काय सांगितलं यामध्ये? वाहतूक सेवेस व्यवसायाची जीवनरेषा समजलं जातं. बघा, वाहतूक सेवेस व्यवसायाची जीवनरेषा असं म्हटलं जातं, समजलं जातं. कार्यक्षम व गतिमान वाहतूक सेवेवरच व्यवसाय संघटनेचे यश बऱ्याच अंशी आधारित असते. कार्यक्षम व गतिमान वाहतूक सेवेवरच व्यवसाय संघटनेचे यश हे बऱ्या अंशी आधारित असते. वाहतूक सेवा वस्तूंना स्थळ उपयोगिता उपलब्ध करून देत असते. बघा, वाहतूक सेवा ही वस्तूंना स्थळ उपयोगिता म्हणजे प्लेस युटिलिटी उपलब्ध करून देत असते. कच्चा माल उत्पादन स्थळी आणून त्याच्यावरती योग्य त्या प्रक्रिया केल्यानंतरच त्यास चांगले मूल्य प्राप्त होत असते. बघा, कच्चा माल उत्पादनाच्या ठिकाणी आणायचा, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रक्रिया करायच्या आणि मग पक्का माल तयार होतो आणि त्यावेळेला त्याचं मूल्य हे चांगल्या रीतीने त्याला प्राप्त होत असतं. याचप्रमाणे अंतिम उत्पादने मागणी करणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवली तरच त्यांना चांगली किंमतही मिळत असते. यामुळे व्यवसाय उपक्रमालाही आर्थिक प्रमाणात लाभ हे जास्तीत जास्त प्रमाणात मिळत असतात. त्यानंतरचं 9वं महत्व सांगितलंय वाणिज्य क्षेत्राच्या विकासाला चालना. यामध्ये काय सांगितलंय? पुरवठाशास्त्र व्यवस्थापनात अंतर्भूत होणाऱ्या सेवा वाणिज्य क्षेत्राशी संबंधित आहेत. बघा, पुरवठाशास्त्र व्यवस्थापनात अंतर्भूत होणाऱ्या सेवा ह्या वाणिज्य क्षेत्राशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ गोदाम सेवा असेल, वाहतूक सेवा असेल, मालसाठा व्यवस्थापन असेल, वेष्टन कार्य असेल, माहिती संकलन व संस्करण इत्यादी. ओके, या सर्व सेवा उच्च कार्यक्षमतेने केल्याने पुरवठाशास्त्र व्यवस्थापनाला पर्यायाने वाणिज्य क्षेत्राच्या विकासाला गती प्राप्त होत असते. ओके, त्याचबरोबर वाणिज्य क्षेत्र विस्तारित झाल्याने अर्थव्यवस्थेला गती व स्थैर्य प्राप्त होत. त्यानंतर 10वा प्रश्न काय सांगितलं? 10वं महत्व काय सांगितलंय? राष्ट्राचा आर्थिक व औद्योगिक विकास. बघा, राष्ट्राचा आर्थिक व औद्योगिक विकास, त्यामध्ये पुरवठाशास्त्राचा संबंध उत्पादन क्रियेबरोबरच वितरण क्रियेबरोबरही असतो. पुरवठाशास्त्राचा संबंध ज्या पद्धतीनं उत्पादन क्रियेशी असतो त्याच पद्धतीनं संबंध त्याचा वितरण क्रियेशी सुद्धा असतो. थोडक्यात उद्योग संस्थांमध्ये वाणिज्य व सेवा संस्था ही पुरवठाशास्त्रावर अवलंबून असते. बघा, उद्योग संस्थांमध्ये वाणिज्य व सेवा संस्था या पुरवठाशास्त्र व्यवस्थापनावर अवलंबून असतात. यामुळे पुरवठाशास्त्राचे व्यवस्थापन जितक्या कौशल्यपूर्वक केलं जाईल तितकी कार्यक्षमता उद्योग वाणिज्य व सेवा संस्थांना प्राप्त होत असते. जितक्या प्रमाणात तुमचं पुरवठाशास्त्र व्यवस्थापन हे कौशल्यपूर्वक असेल तितक्या प्रमाणात कार्यक्षमता ही उद्योग वाणिज्य व सेवा संस्थांना प्राप्त होत असते. उद्योग व सेवा क्षेत्राच्या विकासामुळे राष्ट्राच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला चालनाही मिळताना आपल्याला दिसत असते. ओके, त्यानंतरचं 11वं महत्व आहे रोजगार संधीमध्ये वाढ. काय सांगितलं यामध्ये? पुरवठाशास्त्र ही एक विस्तृत व व्यापक संकल्पना आहे. पुरवठाशास्त्र ही एक विस्तृत व व्यापक संकल्पना आहे. यामध्ये अनेक वैविध्यपूर्ण सेवांचा समावेश होतो. यामध्ये अनेक वेगवेगळ्या सेवांचा समावेश होत असतो. वाढत्या जागतिकीकरणामुळे या सेवांना जागतिक बाजार प्रवेश करण्याची व तिचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त होत असते. बघा काय सांगितलंय? वाढत्या जागतिकीकरणामुळे या सेवांना जागतिक बाजारात प्रवेश करण्याची व तिचे नेतृत्व करण्याची संधी ही प्राप्त होत असते. सेवा क्षेत्राच्या विस्तार व विकासामुळे विविध क्षमतेच्या कौशल्याच्या बेरोजगारांना
रोजगाराची संधी प्राप्त मिळते. काय सांगितले? सेवा क्षेत्राचा विकास आणि विस्तार झाल्यामुळे जे काही बेरोजगार तरुणी असतील त्यांना रोजगार हा निर्माण होतो. रोजगार प्राप्तीमुळे लोकांची आर्थिक क्षमताही उंचावते. बघा, रोजगाराची प्राप्ती झाल्यामुळे लोकांची आर्थिक क्षमताही अधिक प्रमाणात उंचावते. व्यावसायिक क्षेत्राच्या आर्थिक विकासास गती मिळते. व्यावसायिक क्षेत्राच्या आर्थिक विकासाला काय होतं? गतीही प्राप्त होते. लोकांच्या हाताला काम मिळाल्याने समाजातील बेकारी, गुन्हेगारी व अशांतता कमी होते. लोकांच्या हाताला काम मिळाल्यामुळे समाजातील बेकारी, गुन्हेगारी व अशांतता कमी होते. सामाजिक स्थान शांतता प्रस्थापित होण्यास मदतही जास्त प्रमाणात होते. त्यानंतरचं 12वं महत्व आहे उपक्रमांचा आर्थिक फायदा व प्रतिमा वृद्धी. काय सांगितलंय? उपक्रमांचा आर्थिक फायदा आणि प्रतिमा वृद्धी. यामध्ये पुरवठा शास्त्रातील वाहतूक, संग्रहण, आवेष्टन, माल हाताळणी इत्यादी प्रमुख क्रियांमुळे उत्पादन क्रियेप्रमाणेच वितरण क्रियेची कार्यक्षमता, गुणवत्ता उंचावत असते. बघा, पुरवठा शास्त्रातील वाहतूक, संग्रहण, आवेष्टन, माल हाताळणी इत्यादी प्रमुख क्रियांमुळे उत्पादन क्रियेप्रमाणेच वितरण क्रियेची कार्यक्षमता, गुणवत्ता ही उंचावत असते. यामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा ह्या वाजवी किमतीस योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य ठिकाणी, योग्य व्यापाऱ्यांपासून प्राप्त होत असतात. म्हणूनच ग्राहकांचा विश्वास, पाठिंबा, सतत मागणी उपक्रमाच्या उत्पादनांना प्राप्त होत असते. बघा, म्हणूनच काय होतं? ग्राहकांचा पाठिंबा, त्याचबरोबर ग्राहकांचा विश्वास, त्यांची सतत मागणी ही उत्पादनांना प्राप्त होत असते. उपक्रमांचे उत्पादनाचे विपणनाचे ध्येय साध्य झाल्याने उपक्रमास मोठे आर्थिक लाभ हे होत असतात. उपक्रमाची जनमानसातील प्रतिमा लौकिक उंचावल्याने त्यांचा भविष्यकाल हा उज्ज्वल झालेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने तुम्हाला 12 मुद्द्यांमध्ये पुरवठाशास्त्र व्यवस्थापनाचं महत्व हे सांगितलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात ऍक्टिव्हिटीज ऑफ द लॉजिस्टिक फंक्शन्स. ओके, थँक्यू.